तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयुरेश आणि मी एक मनी मॅनेजमेंट रिलेटेड व्हिडिओ बनवायला लागलो. काय इम्पॉर्टंट आहे मनी मॅनेजमेंटचं आपल्या ट्रेडिंगमध्ये? त्याचं इम्पॉर्टंट मोस्ट ऑफ द ट्रेडर काय करतात आणि काय केलं पाहिजे हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पहिलं सांगतो मनी मॅनेजमेंट काय असतं. कन्सिडर करा की तुमच्याकडे 50,000 रुपये आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती पाहिजे की तुम्ही त्या 50,000 मध्ये किती ट्रेड करणार आहे. म्हणजे नंबर ऑफ ट्रेड माहिती पाहिजे तुम्हाला की तुमचे ट्रेड किती होणार आहेत त्या कॅपिटल पासून. ठीक आहे. हेच जर माहिती नसलं तर काय काय होतंय हे तुम्हाला सांगतो. म्हणजे मोस्ट ऑफ द ट्रेडर काय करतात, समजा तिने पहिला रिस्क करतात 50,000 मध्ये 2,000 3,000 ओके. त्याचा लॉस झाला की तिने परत डबल रिस्क करतात. डबल रिस्क का करतात की रिव्हेंज ट्रेडिंग करतात की हा लॉस झालाय तो रिकव्हर होऊन आपल्याला प्रॉफिट होऊ दे म्हणून आपली पोझिशन साइजिंग तिने इन्क्रीज करतात. आणि तो जर सेटबॅक लागला ना, मग ती ओव्हर ट्रेडिंग, परत लॉस रिकव्हर, परत त्यामध्येच तिने कॅपिटल सगळी वाईप आउट करून देतात. ठीक आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे मनी मॅनेजमध्ये की तुम्ही तुमची कॅपिटल काय आहे, तुमची त्यामागं नंबर ऑफ ट्रेड किती होणार आहेत. ठीक आहे. आणि रिस्क काय असणार आहे पर ट्रेड तुमची, हे तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. माहिती पाहिजेच, पण ते तुम्ही प्रॉपरली एक्झिक्यूट पण केलं पाहिजे विथ रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. हे आणि हा अटॅच फॅक्टर आहे मनी मॅनेजमेंटला, रिस्क रिस्क आणि पोझिशन साइजिंग. हेच तुम्हाला दोन्ही मॅनेज करू शकतात. ठीक आहे. मनी मॅनेज करायला तुम्हाला हे दोन फॅक्टर डिपेंडन्सी देतात. कोणते? एक पोझिशन साइजिंग आणि एक रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. आणि हे प्रॉपर केलंसा तरच तुमची एक्झिक्युशन प्रॉपर होणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा पॉइंट मी तुम्हाला सांगतो की कॅपिटल अरेंज होऊ शकता. ठीक आहे. कॅपिटल कशी पण अरेंज होऊ शकता, पण स्किल अरेंज नाही होऊ शकत. ठीक आहे ना. स्किल जर तुमचं पॉलिश असलं तर तुम्ही किती पण बनवू शकताय. ठीक आहे. किती रुपयाचे किती पण बनवू शकताय. पण जर तुमचे स्किलमध्येच प्रॉब्लेम आहे ना, तर तुम्ही कॅपिटल किती पण आणा, 100 वेळा जरी कॅपिटल आणलीसा आणि मनी मॅनेज बरोबर नाही, रिस्क आणि पोझिशन साइजिंग बरोबर नाही, तर तुम्ही ती कॅपिटल वाईप आउटच करणार आहे. आणि मोस्ट ऑफ द म्हणजे 99% म्हणालो मी. किती? 99% हीच चूक करतात सगळी. हे माहिती मेन पाहिजे की मनी मॅनेज कशी करतात. आणि सेकंडली आहे ते मला सांगायचं आहे की कंटिन्युअस प्रॉफिट म्हणजे ही एक टिप असेल. ठीक आहे. की क्वांटिटी आपण हे कधी करायची, कमी कधी करायची. ठीक आहे. कंटिन्युअस प्रॉफिट होत असेल. ठीक आहे. आणि कंटिन्युअस लॉस होत असेल आणि जर तुम्ही प्रॉपर ट्रेडर असाल ना, तरच तुम्हाला हा पॉइंट कळणार आहे. कारण हा पॉइंट प्रोबॅबिलिटीमध्ये येतोय. आणि तुम्हाला एज देऊ शकतोय तुमच्या प्रोबॅबिलिटीला, तुमच्या कॅपिटलला. कसा देऊ शकतोय? जर कंटिन्युअस प्रॉफिट होत असेल आणि कंटिन्युअस लॉस होत असेल, तर तुमची क्वांटिटी तिथं रिड्यूस केली पाहिजे. रिड्यूस केली पाहिजे. कारण का कंटिन्युअस प्रॉफिट व्हायला लागलाय तर लॉस लागणार आहे. कधी म्हणजे एक लागणारच आहे. ठीक आहे. ही प्रोबॅबिलिटी आहे. 100% काय वर्क करत नाही. आणि कंटिन्युअस लॉस लागत असला तर तिथं कमी केली तर आपला आणि परत लॉस कमी होऊ शकतो आणि तिथं आपण प्रॉफिट करू शकतो. हीच सायकॉलॉजी आहे त्याच्यामागे. आणि मेन फॅक्टर जो आहे पोझिशन साइजिंग, रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंटचा, तो सायकॉलॉजी आहे. कारण सायकॉलॉजी, प्रोबॅबिलिटी आणि झिरो सम गेम आहे. त्यामुळे हे सगळं मॅनेज करून तुम्हाला जे मी सांगितलंय ते फॉलो करायचं आहे. जर तुम्ही ते केलंसा 110% ट्रेडिंग तुम्हाला एक नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. एवढाच आहे या व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असला, हां, आणि एक सांगायचं राहिलं, की हे 3 डिपेंडंट फॅक्टर आहेत. मनी मॅनेजमेंट, पोझिशन साइजिंग आणि रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. एवढंच आहे या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. दॅट्स इट.